अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS-20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. संभाजीनगर महानगरपालिका 2026 मध्ये माननीय या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा आमच्या या छत्रपती संभाजीनगरचे लोकप्रिय पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब, तसेच आमचे लोकप्रिय खासदार आदरणीय संदीपानजी भुमरे साहेब, तसेच आमच्या या संभाजीनगर मध्यचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय प्रदीपजी जयस्वाल साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही या प्रभाग क्रमांक 7 मध्ये 4 उमेदवार आम्ही या ठिकाणी आहोत. त्यामध्ये मोहन भैया मेघावाले, संगीताताई बोरसे, मी राजू अहिरे, अश्विनीताई शिंदे, आम्ही 4 जण या ठिकाणी या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहे. आणि खऱ्या अर्थानं या मध्यचा विकास पाहता या भागामध्ये प्रचंड असा विकास एकनाथभाई शिंदे साहेब आणि आदरणीय आमदार प्रदीप जयस्वाल साहेब यांच्या माध्यमातून झालेला आहे. आणि निश्चितपणे आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी निवडणूक लढतोय आणि विरोधकाकडे कुठलाही मुद्दा नाही आहे. आम्ही जेव्हा लोकांमध्ये जातो तेव्हा लोक एकनाथ शिंदे साहेबांबद्दल 1500 रुपये लाडक्या बहिणीला सुरू केलेले, मुलींची फीस माफ केलेली, त्यांना शिक्षणाचा मार्ग सुकर केला, या ठिकाणी सर्व ज्येष्ठांना या सांप्रदायिक जे वारकरी संप्रदाय आहेत यांनासुद्धा त्या ठिकाणी वारी करण्याचं काम या ठिकाणी या शिंदे सरकारने केलेलं आहे. आणि निश्चितपणे या ठिकाणी 2800 कोटीची ड्रेनेज लाईन ज्याचं काम प्रगतीपथावर आहे. अवघ्या काही दिवसामध्ये या ठिकाणी पाणी या शहराला मुबलक प्रमाणामध्ये शिंदे सरकारच्या वतीनं मिळतं आहे. या ठिकाणी प्रदीप जयस्वाल साहेब यांच्या माध्यमातून सतत पाठपुरवठा पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये होऊन 1000 कोटी परत अमृत योजनेतून आणि परत 800 कोटी हडकोकडून कर्ज घेऊन हे काम अत्यंत प्रगतीपथावर आहे. म्हणजे मी जनतेला सांगू इच्छितो की या शहरामध्ये निश्चितपणे लवकरच एक काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे, निश्चित प्रत्येकाला पाणी मिळणार आहे. तसेच जयस्वाल साहेबांनी या ठिकाणी 187 कोटीची ड्रेनेज लाईन मंजूर केलेली आहे, त्याचंही काम लवकरच या ठिकाणी सुरू झालेलं आहे. अनेक भागामध्ये ड्रेनेजचं काम चालू आहे. 100 कोटीचे लाईट महानगरपालिकेच्या माध्यमातून बसलेले आहेत. आणि आपण जे पाहतो की या संभाजीनगर मध्यमधलं जे वैभव वाढलेलं आहे, छत्रपती राजे संभाजींचा पुतळा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, हे वैभवशाली आमच्या या अनेक वर्षापासूनची नागरिकांची प्रतीक्षा होती की संभाजीराजेंचं फार मोठं स्मारक व्हायला पाहिजे आणि ती नागरिकांची मागणी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आणि निश्चित जनता आमच्या सोबत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मताने आम्ही 4ही उमेदवार निवडून येणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय शिवसेना प्रमुख गुरु सम्राट त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांनी जे शिकवणी दिली त्याप्रमाणे आम्ही काम करतो. 80% समाजसेवा, 20% राजकारण. तसेच आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री या संभाजीनगर नाही हा महाराष्ट्रामध्ये कितीतरी निधी, रोड असो, रस्ते असो, अगदी पाण्याची पण व्यवस्था आहे, ड्रेनेजचं आहे, नळाचं आहे, मोठी निधी देऊन यांनी अगदी प्रत्येक भागामध्ये आज बघितलं. संभाजीनगर जो मध्यचा भाग आहे, शिडको हडको तर थोडं महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये असताना पण तो ग्रामीण भाग काही आलेला होता. हर्सुल असेल, महिल पार्क असेल, हा इकडचा हर्सुलच्या पाठीमागचा आहे, रोजेबाग आहे, माझा स्वामी विवेकानंद नगर वार्ड आहे, बाजूचा रोजेबाग वार्ड आहे. या हडको शिडकोमध्ये बोलण्यासारखं आहे. तुम्हालाही मीडियावाल्याला माहिती आहे, जनतेला माहिती आहे. आणि प्रत्येक भागामध्ये त्यांनी सभागृह दिलेले सार्वजनिक सर्व जनतेच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाकरता, सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम असो, काही दुकान सुखाचा असो, असं जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून आमदार म्हणून या भागामध्ये जास्तीत जास्त विकासाचे कामं झालेले आहे. दुसरी गोष्ट, आमचे पालकमंत्री जेव्हापासून झाले त्यांचंही संभाजीनगरचे पालकमंत्री असल्यामुळे त्यांचं खूप लक्ष आहे जास्तीत जास्त विकास कसा होईल, पूर्ण याचा आराखडा घेऊन प्रत्येक भागामध्ये कसं जास्तीत जास्त निधी देता येईल ह्याकरताही त्यांनी प्रयत्न केले, दिलेली पण आहे. खासदार साहेबांचंही आज दिल्लीत असताना संभाजीनगरच्या लोकांनी पाठवलं, त्याप्रमाणेच ते बरेच ते आत्ताच निवडून आले. मला वाटतं 1 वर्ष जवळपास काही झालं, पण बऱ्याच ठिकाणी उद्घाटन झाले. या भागामध्ये सभागृह त्यांनी घेतलेले आहे.
आमच्या N12मध्ये 2-3 घेतलेले आहे. प्रत्येक भागामध्ये त्यांच्या या हडको शिडकोच्या मतेच्या मतदारसंघामध्ये घेतलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं आज आम्ही फिरतो या भागामध्ये. मी हडको शिडकोमध्ये शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदे साहेब आमच्याबरोबरच होते, त्याही वेळेला होते, आजही आमच्याबरोबर आहे. मला 4 वेळेला संधी भेटली निवडून द्यायची. या शहराचा स्टँडिंग कमिटीचा चेअरमन मला केलं. आणि आज माझ्यासोबत आमचे माजी नगरसेवक राजू अहिरे आहे, आमच्या पद्माताई शिंदे माजी नगर, त्यांच्या अश्विनीताई शिंदे त्या पण उभ्या आहे. बोरसेताई एक आमच्या शहर प्रमुख आणि आजच्या उमेदवार आहे, त्याही त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये सक्षम आहे, काम करतात. आम्ही चौघं सोबत फिरत असताना लोकांकडून त्या लाडक्या बहिणीचं जे लाड केलं आमच्या नेत्यांनी आणि त्यांना जे काही मानधन दिलं त्याबद्दल ते खूपच खुश आहे. आणि त्या भागातलं जी बालिका आहेत, मुली आहे, त्यांच्याही बाबतीत त्यांनी खूप मोठी कारवाई केली कुठेतरी काही चुकीची घटना घडली तर. आणि शिवसैनिकाचे विचार असे आहे की अर्ध्या रात्री कोणताही संकट असो, हे शिवसेना प्रमुखांनी सगळ्यांना आम्हाला शिकवलेलं आहे. अर्ध्या रात्री कोणतंही संकट असो, हा शिवसैनिक केव्हाही पळत अर्ध्या रात्री संकटामध्ये नागरिकांकरता सेवा आणि सुरक्षा ही शिवसेना प्रमुखांनी शिकवली. त्या पद्धतीने आम्ही त्या भागामध्ये काम करत असतो. आणि जनतेचा कौल खूप चांगला आहे. विरोधक काही बोलतील आणि काही करतील, पण आज पाण्याची योजना जवळपास पाण्याच्या टाक्याचं जवळपास होत आल्या. पाईपलाईनचं काम चालू आहे. आत्ताच राजू अहिरे साहेबांनी सांगितलं सिडकोकडून काही 8 कोटी आणि शासनाने काही कर्ज घेऊन 18 कोटी अजून पैसे घेतलेले आहे. थोड्या दिवसामध्ये आम्ही खोटं बोलणार नाही. नागरिकांची सर्वात जरा महत्त्वाची समस्या असेल तर पाणी थोडं मागे पुढे होत असतं, पण थोड्या दिवसामध्ये ही पाईपलाईनचं पूर्ण काम झाल्यानंतर 24 तास या लोकांना पाणी मिळेल. आणि आज आम्ही असा शब्द देतो, आम्ही 4 उमेदवाराच्या वतीनं मी की आम्ही खूप भरघोस मताने नागरिकांनी निवडून द्यावा अशी विनंती करतो. आणि कोणत्याही संकटात कोणत्याही काळात केव्हाही अर्ध्या रात्री आम्हाला बोलवा, तुमच्या दुःखाला सुखाला आम्ही असतो राहू. हे विचार एकनाथ शिंदे साहेबांचे आहे, आमच्या आमदाराचे आहे, खासदाराचे आहे, पालकमंत्रीचे आहे. आम्ही जेव्हा काम करतो तर मोठे साहेबांचे विचार घेऊनच काम करतो. आमचे जे नेते आहे, नेतृत्व करताय एकनाथजी शिंदे आमचे मुख्य नेते, ते बी त्याच विचाराचे आहे. आम्ही म्हणून त्यांच्याबरोबर सर्व काम करतो. आणि सगळ्या नागरिकांना परत एकदा विनंती करतो की आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्यावं. विरोधकच असतात, त्याला काही नसलं बी जर काहीतरी ते मसाला लावून काहीतरी बोलेल ते, पण आम्ही सर्वच नागरिक तुमच्या उमेदवार समोर आहे. आणि मग ह्या भागाचे हडको शिडकोचे नागरिक सर्व सुज्ञ आहे, ते विचार करूनच मतदान करतात. आणि आजपर्यंत सर्व शिडको हडको हा भाग शिवसेनेच्या पाठीमागे धनुष्यबाणलाच मतदान करतात. परत एकदा त्यांना विनंती करतो, त्यांनी धनुष्यबाणला मतदान करावं. सर्व नागरिकांना प्रभागातल्या 7 नंबर प्रभागचे आम्ही 4 उमेदवार आहोत, 4घाला मतदान करून विजय करावा अशी विनंती नागरिकांना करतो. हिंदुहृदय सम्राट मान्य बाळासाहेब यांच्या आशीर्वादाने जे मी संगीता कृष्ण बोलते, मला जी उमेदवारी भेटली आम्हाला 4घांना, तर आम्ही डोर टू डोर प्रचार चालू आहे आमचा. बाकी म्हणजे महिलांची काहीच म्हणणं नाही, फक्त पाणी रस्ते पण होत आहे. पाणी पण त्यांना आम्हाला सांगितलं 2-4 महिन्यामध्ये, ते पण तुम्हाला दिवस आठवडे तर 8 दिवसात पाणी नाही येणार, म्हणजे रेग्युलर पाणी 2-3 दिवस आठ. ते सगळे खुश आहे. आणि महिला कसं आता लाडकी बहिणी म्हणून आता आम्हाला एक हप्ता भेटला म्हणे, आता संक्रांत आली, आम्ही सगळेजण खुश आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला काही कमी पडणार नाही, सगळेजण धनुष्यबाणला मतदान करणार आहे. आम्ही हां तुम्ही म्हणजे त्याला मी विनंती करतो की सगळ्यांनी धनुष्यबाणला मतदान करा. आम्ही 4 उमेदवार आहे, मोहन भैया मेघावाले, राजू भाऊ अहिरे, अश्विनीताई शिंदे आणि संगीता बोरसे. आम्ही 4घांना धनुष्यबाणला मतदान करा. नमस्कार, मी अश्विनी निलेश शिंदे, प्रभाग क्रमांक 7मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून आहे. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचाराला सामोरे जाता? आम्ही शिंदे साहेबांनी केलेले कामाचे मुद्दे आणि जे राहिलेले आहेत ते विकास कामाचे मुद्देच घेऊन समोर जात आहोत. जसं की महिला सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे बसवणे, रोड जे खड्डे आहेत रोडमध्ये ते दुरुस्त करणे किंवा रोड नवीन तयार करणे, ड्रेनेजच्या समस्या असतील. पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे. 8 दिवस पाणी येत नाही, तर त्याच्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे काय विजन?
पाणी 8 दिवसानंतर येतं हे खरं आहे, कारण मी एक महिलाच आहे. आपण त्या पाण्याचं नियोजन करणं फार गरजेचं आहे, कारण एका सेक्टरमधून अनेक क्षेत्र ओलिताखाली येईल इतकं पाणी वाया जात आहे. थांबा. पाण्याचा प्रश्न लवकरच सोडला जाईल. दर 2 दिवसानंतर पाणी येण्याचं आणि बऱ्याचशा टाक्या संभाजीनगरमध्ये निर्मिती होत आहे. अच्छा, या निमित्ताने मतदारांना काय आवाहन करणार तुम्ही? त्यांनी शिवसेनेच्या आमच्या 4ही उमेदवाराला विजय करावं, त्यांच्या सर्व समस्या सोडवण्यात येतील. आमचं